मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे भगरीचे आणि बटाट्याचे वडे कसे बनवायचे उपवासासाठी स्पेशल। आता ही आपली अर्धी वाटी भगर आहे, त्याच्यात आपण हा साबुदाणा टाकू आणि 2-4 त्याच्यात शेंगदाणे पण टाकायचे आणि मिक्सर त्याच्यात बारीक करून घेऊ। आता आपण बघा ती भगर आणि साबुदाणा घेतला होता ना, त्याच्याशी बारीक दळून घेतलं। हा ही आपण हिरवी मिरची घेतलेली आहे 4-5, त्या वाटून घेतल्या आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता याच्यात बटाटा किसून घालायचा। हे बघा आता आपण उकडलेला बटाटा किसून घेतला। आता याच्यात आपण हिरवी मिरची घालायची आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे घालून याचा चांगला आपण गोल उंडा करून घेऊ पिठाच्या उंड्याचा। हे बघा आता आपण बटाटा आणि ती भगर अशी भिजवून घेतली। त्या बटाट्यातच या मस्त भिजवून घेतलं। तुम्हाला कधी वाटलं तर थोडं पाण्यात हात लावू शकता तुम्ही। आणि याला आता थोडं तेल लावून 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे ते चांगलं। हे बघा आता आपण भिजवून ठेवलेला हा छान उंडा भिजलेला आहे। आता आपण गॅस ऑन करून घ्यायचा आणि हे तेल तापवून घ्यायचं आणि असे गोळे करायचे छोटे छोटे। हे बघा आता असे आपण मेंदू वडे करून घेतले। आता आपण हे तेल गरम झालेले आहे, याच्यात असे एक एक सोडायचे, कुरकुरीत तळायचे। हे मेंदू वडे बघा किती छान फुललेले आहे, असे सोनेरी होईपर्यंत छान तळून घ्यायचे। थोडा पहिले गॅस कमी ठेवायचा, नंतर थोडासा वाढवायचा। अशा हिशोबाने छान कुरकुरीत उपवासाचे मेंदू वडी तयार आहेत। हे बघा मेंदू वडे छान लालसर तळून झालेले आहेत। आता हे आपण खाण्यासाठी तयार आहे। स्पेशल रेसिपी आषाढी एकादशी निमित्त भगरीचे आणि बटाट्याचे वडे आपल्यासाठी तयार आहे। कुरकुरीत वडा तयार झालेला आहे। हा तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।